अरे एवढं तेवढं घरात भांड्याला भांड जर लागलं ना बाया रुसतात. मन बरोबरण्या बाया कशा हलगर करतीस दुयाला जातीस तवच बाजार करले तीस माणसांना बाया घरात टोचायला लागल्या. जसं बाशिंग सुटणं तसं या माणूस पण शांतता नाही. एक दिवस नाही शांतता. कोणत्या माणसाला बोलतायत तुम्ही जो 300 रुपये रोजानं दुसऱ्याकडे फवारा मारायला गेला होता तो? ज्यांनी पाठवर 10 पंपली ना मालक छातीवर उभा होता असं मार रे तसं मार. तो माणूस घर येलवर तुम्हाला रुसवा पुगवाराज मला हाई पाहिजे मला ते पाहिजे काय काय 300 रुपयान टिकलीस मा करी तो. पोरं घरी आले का पप्पा मला हाई कंपास पाहिजे पप्पा मला ते पाहिजे. परवा परवा आमच्याच मित्राच्या बाईनं दुसऱ्याच्या बाईचे 300 रुपयाचे बँकेच्या वस्तू घेतल्या. मित्र गरीब आहे. साडी घेतली त्या बाईनं दुसरीची ब्लाऊज दुसऱ्याचं टाचा मारून आणलं आणि त्या माझ्या मित्राच्या समोर उभं राहून ती बाई सांगत होती आहो फक्त सांगा ना मी कशी दिसते. त्याच्या डोळ्यात पाणी आलं की काय सांगू मी तू कशी दिसते असं. ती पत्नी पुन्हा मुरझून सांगायला लागली आव एकदा पाहना माझ्याकडे मी कशी दिसते. तो मित्र एवढा दिलदार मनाचा माणूस गावातले लोक त्याचा सल्ला घ्यायची. तो खाली मान घालून वयांवरती पेन फिरवत होता. त्याची पत्नी पुन्हा त्याला सांगायची रिजवायची आव सांगा ना मी कशी दिसते. त्यानं वरती मान केला आणि सांगितलं काय सांगू तुला तू कशी दिसते. संसारानं हारलेला माणूस आहे मी 400 रुपयाची साडी तुला घेऊ शकलो नाही तू दुसऱ्याची साडी घेऊन सांगते मला लाज वाटायला लागली. मी लग्न नाही करायला पाहिजे होतं. या बँकेच्या वस्तू घेऊन तुम्हाला सांगते अगं मी ठरवलं ना मला वाटतं मी तुला सोन्यात चांदीत सर्व गोष्टींमध्ये सजवायला पाहिजे पण महागाईच्या तडाख्यात नाही होत ग बाई. कमावणारा माणूस थकतोय मी. रोज तुमचं सर्वांचं वाढग होतंय. रोज तुम्हाला ओढताना माझा हट्टहास तुटतोय. इथं बसलेल्या प्रत्येक मायमावलीला सांगेल आपली स्वप्न आपल्या नवऱ्याच्या उत्पन्नावर डिपेंड ठेवा. मोठी नका ठेवू जास्त स्वप्न.